आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची. उन्हाळ्याचा सीझन आला तर ज्यूसचं विक्री सीझन संपलं की पुण्यातील हॉटेलमध्ये वेटर तथा भेटेल ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागविणारा वाडीकर परिवार धाराशिव जिल्ह्यामध्ये खरा सर्वात श्रीमंत आहे, अशी चर्चा चांगलीच रंगताना दिसून येते. मंडळी, नेमकं या विरुद्धार्थी शब्दरचनेमध्ये शब्दार्थांपेक्षा मतितार्थ अधिक महत्त्वाचा आहे. मी किती गरीब आहे यापेक्षा मी समाजाला किती अर्पण करू शकतो, काय देऊ शकतो, यासाठी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न करणारा हा लहान व्यावसायिक आहे. उमरगा शहरातील संजय वाडीकर ज्यूसवाला. अगदी 5x6 क्षेत्रफळ असलेल्या तेही एका जिन्याच्या खाली अरुंद जागेमध्ये विविध फळांचे ज्यूस विक्री करणारा हा वाडीकर अशा या महागाईच्या काळात गेल्या 25 वर्षापासून एकाच भावामध्ये ज्यूसची विक्री करतोय. हे कसं शक्य आहे या वाडीकरलाच ठाऊक. 15 रुपये किलोची साखर 40 रुपये किलो झाली. 5 रुपयाचा अननस 30 रुपयाला झाला. पण वाडीकरांचा ज्यूस 20 वर्षापूर्वी 10 रुपयांचं आजही 10 रुपयालाच आहे. आणि त्यात दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून महिलांचा सन्मान करणं हे इतरांपेक्षा काही वेगळी ओळख निर्माण करून देणारा ठरत आहे. हा उपक्रम वाडीकर चालवत आहात. हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे, कारण आपल्या आरोग्यनगरीमध्ये आजूबाजूचे इतर ग्रामीण भागातनं जे आजारी असलेले रुग्ण वगैरे ॲडमिट होतात, त्यांना जे 10 रुपये ग्लासमध्ये जे ज्यूस विक्री हे करतात, तर त्या माध्यमातून एक ही मोठी समाजसेवा आहे. आजकालच्या महागाईच्या जमान्यामध्ये खरंच खूप स्तुत्य उपक्रम आहे. कारण आपण बाकीचे भाव वगैरे पाहिले की बाकीचे सगळे भाव वाढलेले आहेत, परंतु यांनी आपल्या ज्यूसचं जे किंमत आहे वाढवलेली नाही. हा खूपच स्तुत्य उपक्रम आहे. आणि आज महिला दिनानिमित्त आज सर्व महिलांना जे मोफत ज्यूस वाडीकर पुरवत आहे. खरं तर त्यांची जे परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती, ते खूप नाजूक आहे. खूप जवळून आम्ही बघते रोज. पण त्यांनी मनाने खूप श्रीमंत आहे, हे खरं आहे. फक्त आज त्यांनी फ्रीमध्ये देतात, हे वेगळं गोष्ट झालं. पण त्यांनी रोज 10 रुपयाला ज्यूस देतात, ते पण सर्वांना. मग ते परिस्थितीतून त्यांनी 10 रुपयाला ज्यूस कसा मॅनेज करतात, ते खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्यांनी जे 10 रुपयाला उपलब्ध करून देतात, ते खरं तर एक समाजसेवा आहे. त्यांनी जे करतात त्याचा त्यांना आभार मानायला पाहिजे त्याच्यासाठी. आणि त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. त्यांनी खूप पुढे जावं आणि समाजसेवा करावं आणि त्यांच्या पण भविष्यात चांगलं व्हावं. महिला दिनाचं औचित्य साधून उमरगा तालुका पिंक पथक प्रमुख PSI अनुसया माने आणि शहरातील सुप्रसिद्ध डेंटल सर्जन महिला डॉक्टर नीतू तानाजी दूधभाते यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी PSI शोभा पवार, पोलीस जमादार नूरजहा खापरे, जिजाऊ ब्रिगेडच्या संध्याताई शिंदे आणि लताताई भोसले आदी महिलांची प्रमुख उपस्थिती होती. आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना माझ्याकडून शुभेच्छा. आज वाडीकर ज्यूस सेंटरचे गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही नाव ऐकत होतो. खरंच हे गरिबाचं ज्यूस सेंटर म्हणण्यास काय हरकत नाही. ऑफ सीझनला जाऊन ते बाहेर उदरनिर्वाह, आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करतात आणि सीझनला इथे येऊन त्यांनी प्रत्येक गरिबाला परवडेला असं 10 रुपयेमध्ये ज्यूस ते देतात. आणि ते आरोग्यनगरीत हा त्यांचा उपक्रम खूपच चांगला आहे आणि त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा. गरिबाची श्रीमंती ह्या ज्यूस सेंटरमधून आम्हाला नक्कीच दिसून आली आणि यापुढेही त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात ज्यूस सेंटरचा बिझनेस चालू राहू हीच आमची. आणि
वाडीकर सरांचं मला माहिती नव्हतं. इथं आल्यानंतर त्यांचा हे 10 रुपये ज्यूस हे वगैरे सगळे मला इथं माहिती झालं आणि त्यांनाही आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. त्यांनी असं सगळ्यांना साथ द्यावं. प्रत्येकाला उमरग्यामध्ये आल्यानंतर ज्यूस प्यायचं आठवण झाली तर वाडीकर सरांच्या इथेच आपण जाऊ. लांब पडलं तर पडलं स्टँडवर आपण तिथेच जाऊन ज्यूस पिऊ असं प्रत्येकांना मनात भावना तयार व्हावं अशी मी त्यांना शुभेच्छा देते. ज्या काही महिला आरोग्य नगरीमध्ये येत होत्या त्या सर्वांना मोफत ज्यूस वाटप करण्यात येत होतं. कडक उन्हाच्या कडाक्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक महिलेला सन्मानपूर्वक थंडगार फ्रूट ज्यूस वाडीकर हे मोफत वाटप करत होते. कलयुगातील या गर्दीत हरवली माणुसकी शोधूनही गवसेना. भरभरून दिसली इथे मात्र माणुसकीसह आपुलकी. एक गरीब वाडीकर नामक व्यावसायिकामध्ये आढळला जिव्हाळा. उमरगातील पैशानं श्रीमंत या नागरिकात दिसून आली आहे फक्त वाडीकर नामक गरीब व्यावसायिकातील खरी श्रीमंती. प्रतिनिधी सचिन बिद्री, उमरगा, जिल्हा धाराशिव, NTV न्यूज मराठी.